कढईमध्ये 2.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ना अर्धा चमचा हळद, मीठ टाकायचं आहे. 1 वाटी उसळ टाकून अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खडे मसाले टाकायचे ते पण भाजून घ्यायचे. त्यामध्येच खोबरं टाकायचं अर्धी वाटी, कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 3 कांदे घेतलेत, कलर चेंज होईपर्यंत ते पण भाजून घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्वात आधी खडे मसाले बारीक करून घ्यायचे. त्याच्यानंतरनं खोबरं, कोथिंबीर, कांदा आणि लसूण पण बारीक करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी 3 चमचे तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतरनं अर्धा चमचा मोहरी टाकायचं आहे. मोहरी तळी गेली की मसाला, काळं तिखट, लाल तिखट, मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची, गरम मसाला टाकून एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं उसळमधलं पाणी टाकायचं आहे. थोडीशी उसळ पण यामध्ये ॲड करायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती उसळ शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं झणझणीत अशी मिसळ तयार आहे. याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल. साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.